नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजना तसेच PM किसान योजना या दोन्ही योजनेच्या अंतर्गत आपण जर पाहिलेच असाल तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी पात्र होऊन देखील अपात्र झाले होते। तर आता त्या शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं याची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर पाहिलेच असाल PM किसान योजना सन 2019 मध्ये शेतकऱ्यांसाठी चालू करण्यात आलेली महत्त्वपूर्ण योजना म्हणजे PM किसान योजना आणि या योजनेच्या अंतर्गत राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये दिले जातात आणि त्याच्यानंतर सन 2023 मध्ये सुद्धा या योजनेच्या आधारावरती नमो शेतकरी योजना या योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना देण्यात येत आहे। आता म्हणजे या दोन्ही योजनेची मिळून एकंदरीत 12,000 रुपये वार्षिक अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकले जातात आणि त्याच्यामध्ये आपण जर पाहिलंच असेल महाराष्ट्रामधील एकूण शेतकऱ्याचा विचार करायला गेला तर जवळपास 93 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत असतो। आणि आपण जर पाहिलंच असेल मोठ्या प्रमाणामध्ये विविध शेतकरी हे काही कारणामुळं रिजेक्टमध्ये पडले होते, म्हणजे अपात्र झाले होते। तर त्यांचे मुख्य कारण काय तर आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं होतं। याचे मुख्य कारण म्हणजे 3 असणार आहेत। त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या शेतकऱ्यांची PM किसानची EKYC पूर्ण असणं गरजेचं आहे। आता ज्या शेतकऱ्यांची EKYC अपूर्ण राहिली होती किंवा त्यांनी EKYC केले नव्हते तर अशा सर्व शेतकरी ॲटोमॅटिक या योजनेच्या अंतर्गत अपात्र झाले होते। आणि त्याच्यानंतर तुमचं जे काय बँकेचं आधार सेटिंग असेल तर यामध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी हे आधार सेटिंगच्या कारणामुळं अपात्र झाले होते। तर जे शेतकरी या कारणामुळे अपात्र झाले होते तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या बँकेमध्ये जा, तिथे KYC करा किंवा पोस्टाचं खातं काढून घ्या। कारण की हे खातं काढल्याच्या नंतर अवघ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या खात्याला आधार लिंक होतं आणि तुमचे जे काय उर्वरित हप्ते असतील त्याच्यामध्ये 2 असतील, 4 असतील, 10 असतील, 15 असतील, हे सर्व हप्ते एकंदरीत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। आणि तिसरी अट म्हणजे ती म्हणजे लँड सीडिंग, अर्थातच तुमच्या नावानं जमीन असणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। कारण की आपण जर पाहिलंच असाल मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी जमिनी विकत घेतल्या होत्या, शेतीचा फेर केला होता किंवा दुसऱ्या गावामध्ये जमीन घेतली होती। तर या कारणामुळं त्या शेतकऱ्यांचं जे काय लँड सीडिंगचं स्टेटस आहे तर ते ऑटोमॅटिक नो झालं होतं आणि हे सर्व शेतकरी या योजनेच्या अंतर्गत अपात्र केले होते। तर अशा सुद्धा सर्व शेतकऱ्यांना आपल्या जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्हाला समोरील जो काही अधिकारी असं निवडून दिलेला त्या अधिकाऱ्याला तुमची अडचण सांगायची आहे आणि ही अडचण दूर करून घ्यायची। आपण जर पाहिलंच असाल मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी तहसील कार्यालय असेल किंवा कृषी ऑफिस असेल या ठिकाणी जातो, परंतु त्या शेतकऱ्यांना पुरेशी माहिती मिळत नाही किंवा जर माहिती पूर्ण मिळाली तर तेथील अधिकारी तुम्हाला पैसे मागतात। तर ही माहिती आपण मोठ्या प्रमाणात बघत असतो। तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा अशा काही अडचणी असेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। त्या अधिकाऱ्याचं नेमकं काय करायचं, त्याची तक्रार कशी करायची, ही सविस्तर माहिती तुम्हाला मी या चॅनलच्या माध्यमातून देण्याचे प्रयत्न करणार आहोत। आणि त्याच्यानंतर चौथी महत्त्वाची अट म्हणजे तुमच्याकडं फार्मर ID असणं हे सुद्धा गरजेचं आहे। आता फार्मर ID म्हणजे काय, जसं की शेतकऱ्याला म्हणजे एखाद्या व्यक्तीला आधार कार्ड म्हणून त्याची ओळख असते तर त्याचप्रमाणे तुमच्या शेतीला सुद्धा किसान कार्ड हे ओळखपत्र देण्यात आलेलं आहे आणि याच्या आधारावर तुम्ही शेतकरी आहात आणि तुम्हाला विविध योजनेचा लाभ या कार्डाच्या द्वारे दिला जातो। त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत आपलं कार्ड काढलं नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आजच आपले फार्मर ID काढून घ्या। तर मित्रांनो, आता ह्या झाल्या ज्या काही अटी होत्या ह्या अटी पाहिल्या होत्या। आता बऱ्याच शेतकऱ्यांचं असं आहे की त्यांच्या सर्व अटी पूर्ण आहेत तरी पण त्यांच्या खात्याला पैसे पडत नाहीत, तरीही शेतकरी अपात्र आहेत। या शेतकऱ्यांचे कारण नेमकं काय असणार आहेत? तर मित्रांनो, या शेतकऱ्यांचं सर्वात मुख्य कारण म्हणजे त्यांचं जे काही स्टेटस आहे तर त्या ठिकाणी इनॅक्टिव्ह झालेलं आहे। त्याच्यामुळं अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या गावचे जे काही कृषी सहाय्यक असतील तर त्यांना भेटायचं आहे आणि त्यांना तुमची अडचण सांगायची आहे आणि त्यांच्या माध्यमातून तुमचं जे काही स्टेटस आहे ते जे काही इनॅक्टिव्ह झालेलं आहे तर ते ॲक्टिव्ह करून तुम्हाला ते पैसे पाडण्यासाठी मदत करू शकतात। आता याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे हप्ते 10 पर्यंत थांबलेले आहेत। या ज्यावेळेस तुमचं स्टेटस ॲक्टिव्ह होईल, हे ॲक्टिव्ह झाल्याच्या नंतर तुमच्या खात्यामध्ये हे सर्वच्या सर्व हप्ते जमा होणार आहेत। तर मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण माहिती जे की PM किसान योजना तसेच नमो शेतकरी योजना या योजनेच्या विषयी आपण जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत। आता या योजनेविषयी तुम्हाला काही अडचणी असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देऊ। चला तर मित्रांनो, भेटत राहू अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।